शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी येत्या 11 तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने विभागीय मोर्चा काढला जाणार आहे। त्यासाठी आज त्याचीच एक पूर्वतयारी म्हणून मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात शिवसैनिकांतर्फे निदर्शनं करण्यात येत आहे। आपण जर माझ्या पाठीमागे दृश्य पाहिली तर जालन्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुद्धा शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत। स्वतः या ठिकाणी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित आहेत। आज त्यांची एक पूर्वतयारी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आली आहे। जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर माझ्यासोबत आहेत। काय सांगाल, आज एक पूर्वतयारी म्हणून विभागीय मोर्चाची तुम्ही या ठिकाणी आलात आणि निदर्शनं केलीत? निदर्शनं यासाठी केली की यावर्षी अभूतपूर्व अशी अतिवृष्टी ही महाराष्ट्रात आणि विशेष करून मराठवाड्यामध्ये झाली। आज मराठवाड्यातला शेतकरी हा देशोधडीला लागलेला आहे आणि या स्थितीमध्ये सरकारकडनं ज्या काही अपेक्षा होत्या की शेतकऱ्याचं जे नुकसान झालेलं आहे, गेल्या 3 वर्षापासून शेतीमालाला एकतर योग्य भाव मिळत नाही। शेतकऱ्याचा माल बाजारात आला की शेतकऱ्याच्या मालाचे पूर्ण भाव पाडल्या जातात आणि अशा या स्थितीमध्ये शेतकरी संघर्ष करत असताना पावसानं सुद्धा खूप मोठा फटका या शेतकऱ्यांना दिलेला आहे। मग आता सरकारने त्याच्या पाठीमागं भक्कमपणानं उभं राहणं अपेक्षित होतं। सरकारनं त्याला एक हेक्टरी 50,000 रुपये अनुदान दिलं पाहिजे। पंजाब सरकारनं दिलं ते, ही आमची शिवसेनेची या राज्यामध्ये मागणी होती। आमचा मोर्चा निघणार 11 तारखेचा की सरकारनं अगोदरच हे सगळं जाहीर करून 32,000 आपलं एक वातावरण निर्मिती केली की नाही आम्ही शेतकऱ्याला भरपूर दिलं, पण भरपूर दिलं नाही, फसवलं आहे। कारण की खूप जुनेच आकडे यामध्ये समाविष्ट करण्यात आले आणि म्हणून शेतकऱ्याची ही फसवणूक आम्ही चालू देणार नाही। आमची मागणी की तुम्ही 50,000 रुपये दिलेच पाहिजे। विद्यार्थ्यांच्या फीसचा प्रश्न आहे, तो फीससुद्धा माफ केलीच पाहिजे। शेतकरी खऱ्या अर्थानं कर्जमुक्त केला पाहिजे। शेतकऱ्याच्या उरावर जे काही कर्जाचा डोंगर झाला आहे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये आत्महत्येचं खूप प्रमाण वाढलं आहे आणि म्हणून हा शेतकरी कर्जमुक्त केला पाहिजे। ह्या आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत, पण शेतकरी कर्जमुक्तीचा कुठेच उल्लेख सरकारच्या या कालच्या ज्या घोषणा केल्या त्यामध्ये नाही आणि म्हणून आमचा दावा हा कायम राहणार आहे। तुम्ही लक्षात घ्या, ते शक्तिपीठ मार्ग करायचा आहे आणि हजारो कोटी रुपये शेतकऱ्यांच्या जमिनी घ्यायच्या, गरज नसताना, मागणी नसताना, लोकांचा विरोध असताना तिथं खर्च करायचा, पण शेतकऱ्यांना पैसे नाही सरकारकडे द्यायला। कारण की मुळात हे शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे, हे भांडवलदार धार्जिनं सरकार आहे आणि म्हणून हा जो दबाव आहे शेतकऱ्यांचा आणि हा जो आक्रोश आहे, हा आक्रोश घेऊन आम्ही या ठिकाणी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आलो। माजी आमदार संतोष सांबरे आपल्यासोबत आहेत। काल मुख्यमंत्र्यांनी 31,628 कोटी रुपयाचं पॅकेज जे आहे ते मदत म्हणून घोषित केलं। काय सांगणार, समाधानी आहात तुम्ही? ही अक्षरशः शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे। 31,000 कोटीचं पॅकेज जाहीर करायचं, परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात काय हे येतं याच्यावर पुढच्या काळात सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत। यामध्ये आम्ही मुख्य मागणी आमची होती की प्रति हेक्टर 50,000 रुपये अनुदान शेतकऱ्यांना दिला पाहिजे। त्याच पद्धतीने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे। या दोन्ही गोष्टी पूर्णपणे डावलण्यात आलेल्या आहेत। याच्यात पीक विम्याचे पैसेसुद्धा जे मिळणार आहेत ते सुद्धा पॅकेजमध्ये सरकारने काल घोषित केलेले आहेत। म्हणजे फक्त आकडेवारीचं खेळ मांडून शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये धुळफेक करायचं आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। आम्ही शिवसेनेच्या वतीने त्यांचं तीव्र या सरकारचा निषेध करतो आणि आमच्या ज्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांचा त्यांनी पुनर्विचार करावा आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती आणि 50,000 रुपये हेक्टरी अनुदान आणि आमच्या ज्या इतर मागण्या आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहेत ते शासनाने पूर्ण कराव्यात। पण अनेक ठिकाणी शेतकऱ्यांकडे फार्मर ID सुद्धा नाहीत, पीक पाहणी नाहीत, त्यामुळे शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे। आम्ही तेच सांगितलं आपल्याला वारंवार की एकीकडे मोठ्या मोठ्या हजारो कोटींच्या घोषणा करायच्या आणि शेतकऱ्यांना कुठेही तांत्रिक त्या नियमामध्ये अडकवायचं हे काम हे सरकार करतं आहे। फार्मर IDचा जो विषय आहे त्यामुळे शेतकरी आता या गोष्टीमध्ये अडकून पडणार आणि दिवाळीच्या आधी या लोकांना, ज्या लोकांकडे फार्मर ID नाही त्यांना ही योजनेचा फायदा होणार नाही। म्हणजे घोषणा करायच्या परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात काय येतं आम्ही आधीच बोललो त्याच्यावर अवलंबून आहे आणि तांत्रिक अडचणीमध्ये शेतकऱ्यांना अडकवण्याचा हा प्रयत्न आहे। किती संख्येनं शिवसैनिक जाणार आहेत? आज पूर्वतयारी केलेली आहे, कशा पद्धतीचा मोर्चा असणार आहे संभाजीनगर 11 तारखेला उद्धव साहेब मोर्चासाठी येणार आहे। हजारो शिवसैनिक आपल्या जालना जिल्ह्यातून मोर्चासाठी जाणार आहे। खरं तर अतिवृष्टी झाल्यामुळं शेतकरी पूर्ण संपलेला आहे। पूर्ण सोयाबीन गेली, कपाशी गेली, फळबागसुद्धा सगळे फळबागाची गळ झालेली आहे। एक तर निसर्गाने मारलं आणि सरकारसुद्धा आता या शेतकऱ्याला सुद्धा मारायला बसलं। खरं तर एक तुटपुंजी जी मदत आहे
ही मदत काही पूर्ण शेतकरी काही तेवढ्या याच्यात उभा राहणार नाही. म्हणून उद्धवसाहेब गटाच्या वतीनं आम्ही आमच्या जिल्हा प्रमुख असायला माजी आमदार सांबरे शिंदे साहेब सर्वांच्या वतीनं जो आज धरणे आंदोलन जिल्हा अधिकाऱ्यावर केलेलं आहे, तसंच आता प्रत्येक तहसीललासुद्धा हे कार्यक्रम चालू आहे. आणि हे सर्व शिवसैनिक एकजुटीनं आम्ही शनिवारी उद्धवसाहेबाच्या मोर्चाला जाणार आहे. आणि ह्या शेतकऱ्याचे पूर्ण प्रश्न पदरात पाडल्याशिवाय उद्धवसाहेब काय पण सर्व शिवसैनिकसुद्धा शांत बसणार नाही. पण सरकार सांगतंय की शेतकऱ्यांची दिवाळी जी आहे ती काळी होऊ देणार नाही. नाही, हे सरकार खोटारडं सरकार हो. मला एक सांगा, तुम्ही आज वर्ष झाले काय परिस्थिती आहे राज्याची अत्यंत दयनीय परिस्थिती आहे. शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये कुठलाही निर्णय झाला नाही. आणि हे आता पावसाचं जे काही थैमान झालं त्यामुळे जो काय हा निर्णय केला तोही फसवा निर्णय आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांनीच आता खरं तर संघटित होऊन रुमणे हातात घेऊन या सरकारच्या पाठीमागं लागलं पाहिजे. या लोकप्रतिनिधींना जे सत्ताधारी जे निवडणुकींच्या काळामध्ये मोठमोठ्या घोषणा केल्यानं आश्वासन दिलं त्यांना गावबंदी केली पाहिजे, हे शेतकऱ्यांनी केली पाहिजे. आणि त्या संदर्भात आम्ही तशी जागृतीही करू. तर नक्कीच आपण पाहतोय की येत्या 11 तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय मोर्चा निघणार आहे. आणि जालन्यातून सुद्धा हजारोंच्या संख्येनं शिवसैनिक जे आहेत ते संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चाला धडकणार आहेत. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.